मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचंय, आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल। काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा बिबट्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात या भागात वाढलं होतं तेव्हा पोलिसांनी आमच्यावर विविध प्रकारच्या कारवाई केल्या। मला पोलिसांना सांगायचं, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत, कारवाई करायची असेल तर आमच्या शेतकऱ्यावर करायची नाही, कारवाई करायची असेल तर ती कारवाई आमच्यावर त्या ठिकाणी तुम्ही करा। पण जोपर्यंत हे बघा, विषय एवढाच आहे की सरकार म्हणते अल निनो येते, पाऊस कमी होणार आहे। मला तुम्हाला विचारायचं, पाऊस कमी झाला तर शेतामध्ये का काय पिकणार का? जर काय पिकणार नसेल तर जो भाव, जो माल आपल्या हातामध्ये आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? अहो, आता एमएलसीच्या इलेक्शन मध्ये एक तिकीट जे दिलं गेलं त्याच्या मागे 50 कोटी रुपयाचा व्यवहार झाला अशी चर्चा आहे। आणि मग आमच्या शेतकऱ्याला कष्टाली पिकवलेल्या कांद्याला 10 रुपये अतिरिक्त मागितले तर काय चुकतंय? काय चुकतंय का? मग आपल्याला किती रुपये पाहिजे? रेट 30 रुपये। आपल्याला रेट पाहिजे 30। 2023 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं? आम्ही शेतकऱ्याला 24 रुपयाचा भाव देऊ। मग इलेक्शनच्या आधी 24 आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5। हा कसला नाही आमच्या शेतकऱ्यावर? मी तुम्हाला विचारतो, इलेक्शनच्या आधी जो भाव डिक्लेअर झाला तेवढा तरी कमीत कमी इलेक्शन नंतर आपल्याला मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? आणि मग अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना किती रुपये अनुदान मिळालं पाहिजे? 15 रुपये। 10 ते 15 रुपये अनुदान मिळालं पाहिजे। 18 तारखेला आणि 26 तारखेला नाशिकला जे आंदोलन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मिळून केलं, काँग्रेसचे नेते होते, आपल्या पक्षाचे नेते होते, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे होते, शेतकरी संघटनेचे होते, सीपीएमचे होते, या सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर 4 ते 5 रुपये जो कांद्याचा भाव होता आज वाढला का नाही वाढला? मग शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नाशिक मध्ये मोठं आंदोलन केलं, त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला झाला का नाही झाला? त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या हक्कासाठी आपल्याला जर लढायची वेळ आली आणि सरकार जर आपलं ऐकत नसेल तर सरकारला आपल्याला गुडघ्यावर आणावं लागेल। आणि त्यासाठी जी कुठली भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची ती भूमिका त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना घ्यायची। त्यामुळे आता ठरलंय की काय झालं तरी आपला आवाज हा राज्य सरकारकडे आणि दिल्ली पर्यंत गेला पाहिजे। त्यामुळे सगळ्यांनी ऊन असू, पाऊस असू, नाही तर काही असू, आपल्या हक्कासाठी आपला सिस्टमच्या विरोधात हा लढा लढायचा आहे। आणि आता हा जो हायवे त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याच्या वतीने त्या ठिकाणी अडवायचा आहे। आता याच्यात कोण असे आहेत ते घाबरतील रस्त्यावर जायला? त्यांनी हात वर करा। इथं कोण असे स्वतःच्या, इथं कोण असे जे स्वतःच्या हक्कासाठी लढायला तयार नाही? असं कोणी आहे का? अहो, ही भूमी कोणाची, कशाची, कुठल्या विचाराची हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आज काही प्रमाणात या सरकारला जागा करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शशिकांत शिंदे साहेब असतील, सपकाळ साहेब असतील, त्याच्याच बरोबर काळे भाऊ असतील, बेनके भाऊ या ठिकाणी आलेत, पठारे भाऊ इथं आलेले आहेत, अशोक भाऊ पवार असतील आणि या भागाचं प्रतिनिधित्व करणारे जे या सभेसाठी नाही तर या आंदोलनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला असेल, देवदत्त भाऊ असतील, हे सर्व लोक तुमच्यासाठी आलेत। आणि नगरवरनं सुद्धा आपले लंके भाऊ त्या ठिकाणी आलेले। त्यामुळे कृपा करून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सरकारला जागा करायचे, अजिबात घाबरायचं नाही आणि पोलिसांना सांगायचे कारवाई करा, नाही तर कलम जे टाकायचे ते आमच्यावर टाका, आमच्या शेतकऱ्यावर अजिबात तुम्ही त्या ठिकाणी ते कलम टाकायचे नाही।